बघा, आजचा टॉपिक आहे आपल्याला कोणीही इव्हन नंबर म्हणजे समसंख्याला 55 मल्टिप्लाय करायची शॉर्टकट टेक्निक. ओके, कॅल्क्युलेशन न करता, लॅपटॉप कॅल्सीचा यूज न करता, पेन पण उचलायचं काम नाही, मनातल्या मनात करता ते. कारण तुमच्या लाईफमध्ये एकदा ना एकदा तरी अशी कंडिशन येते की तुम्हाला 55 मल्टिप्लाय करायचं असते. ओके, पण लक्ष द्या. मी काय करतो, दोन गोष्टीचा ऑब्झर्वेशन करतो, आन्सर काढून देतो. मी कॅल्सीमध्ये जर आन्सर काढलं ते आन्सर असं येते आणि उत्तराचा आन्सर असं येते 2 6 4 0. आता समजून घ्या आन्सर मध्ये शॉर्टकट काय आहे. ऑब्झर्वेशन करायचं शॉर्टकट भेटून जाते. तुमच्या लक्षात असेल इथे 0 0 आहे, दोन्हीच्यात 0 0 आहे. याच्यात काय 0 0 चालते. एक 4 संख्येपैकी एक संख्या तर कळली आपल्याला, इथे 0 0 आहे. आता विषय राहिले 3 संख्येचा. ओके, या 88 मध्ये समजून घ्या, 88 च्या निम्म्या जर केले तर येतात का 44. इथं 48 च्या निम्मे केले येतात का 24. मग हे 3 संख्येचा विषय नाही पडला. आता राहील चौथी संख्या 8. 8 कसा आला? या 4 आणि 4 चे ऍडिशन केल्यावर येते का 8. या 2 आणि 4 चे ऍडिशन केल्यावर येते का 6. शॉर्टकट काय आहे? इथं 0 द्यायचा पहिली गोष्ट. 64 च्या निम्मे किती? 32. याला गॅप देऊन लिहायचं 32. या दोघांच्या ऍडिशन लिहायची मधात 5. खतम. मनातल्या मनात करतात ते. इथं 0 येणार फिक्स. या 24 च्या निम्मे किती? फक्त कंडिशन काय 55 पाहिजे. मल्टिप्लाय मध्ये कसं पाहिजे? 55 पाहिजे, इव्हन नंबर पाहिजे. 24 च्या निम्मे किती? 12. 12 ला गॅप देऊन लिहायचं. 1 चे 2 चे ऍडिशन किती? 3. खतम. इथे 100% 0 येणार. 34 च्या निम्मे किती? 17. गॅप देऊन लिहा. या 7 आणि 1 चे ऍडिशन किती येणार? 8. ओके, मग 26 च्या निम्मे किती? 13. या दोघांचे ऍडिशन किती येणार? 4. इथे काय येणार? 0. चालते. बंद नको, 2 मिनिटं थांब. ओके, मग एक गणित करून दाखवतो तुम्हाला. हे गणित करून दाखवतो. याचं तुम्ही दोघांना आन्सर द्यायचा, कमेंट मध्ये आन्सर द्यायचं. आता बघा, इथं तर 100% काय येणार? 0 येणार. 98 च्या निम्मे किती येणार? 49. आणि या दोघांची ऍडिशन जर केली तर किती येते? 13. उत्तर किती आलं तुमचं? 41,390. पण एक सांगू का, तुम्ही कोणत्या दोन हाय संख्या घ्या. समजा मी 99 गुणिले 99 घेतलं, सगळ्यात मोठ्या संख्या ह्याच आहेत. याचा पण गुणाकार 9801 येते. म्हणजे किती अंकी संख्या आली? 4च अंकी संख्या आली. म्हणजे मला सांगायचं काय, तुम्ही मोठ्यात मोठी कोणत्याही दोन संख्या घ्या, 2 अंकी संख्या घ्या, त्याचा गुणाकार जास्तीत जास्त किती अंकी संख्या येते? 4 अंकी संख्या येते. इथं किती आलं? 5 अंकी. इथं चुकलं काय समजून घ्या. काय करायचं माहितीये का? समजून घ्या. चुकलं काहीच नाही. तुम्ही काय केलं? 0 लावला, काही विषय नाही. या 98 च्या निम्मे किती? 49 केले का नाही? या 9 आणि 4 ची बेरीज किती येते? 13. किती येते? तर 1313 नका लावू, 1303 लिहा आणि इथं हातचा 1 द्या. हे किती झाले? 4 आणि 1 5. म्हणजे 5 3 9 0. 5 3 9 0. मग समजा मी इथं दुसरं गणित घेतो. काय घेतो? समजा इथे घेतो मी 38 गुणिले 55. तर 38 च्या निम्मे किती? इथं 0 लावायचं. 38 च्या निम्मे किती? 19. या 9 आणि 1 ची बेरीज 10 येते ना, तर 10